राम मंदिर चोरी पर सियासी बवाल, कांग्रेस का सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन। राड़ेगांव में तहसील कार्यालय पर धरना, कड़ी कार्रवाई की मांग, सरकार को सौंपा ज्ञापन। अयोध्या के राम मंदिर में चोरी के मामले ने अब सियासी रंग ले लिया है। महाराष्ट्र के यवतमाळ जिले के राड़ेगांव में कांग्रेस सड़क पर उतर आई। राम मंदिर चोरी मामले में आरोपियों को कड़ी सजा देने की मांग के साथ कांग्रेस ने किसानों की कर्जमाफी और स्मार्ट मीटर के विरोध को भी आंदोलन का मुद्दा बनाया। यवतमाळ जिले के राड़ेगांव में कांग्रेस ने अयोध्या के राम मंदिर में हुई चोरी की घटना के विरोध में जोरदार प्रदर्शन किया। राड़ेगांव तालुका कांग्रेस कमेटी और शहर कांग्रेस कमेटी के बैनर तले आयोजित इस प्रदर्शन में कार्यकर्ताओं ने तहसील कार्यालय तक मार्च निकालकर सरकार के खिलाफ नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने मांग की है कि राम मंदिर चोरी मामले के दोषियों को कड़ी से कड़ी सजा दी जाए, साथ ही किसानों का फसला ऋण बिना किसी शर्त के माफ किया जाए और राज्य में स्मार्ट मीटर लगाने की प्रक्रिया तत्काल रोकी जाए। धरना के दौरान केंद्र और राज्य सरकार के खिलाफ जमकर नारे लगाए गए। इसके बाद कांग्रेस नेताओं ने अपनी विभिन्न मांगों को लेकर तहसीलदार के माध्यम से शासन को ज्ञापन सौंपा। आजची महत्त्वपूर्ण भूमिका आमची ही होती की 7 जूनला पवन पांडे असेल किंवा अखिलेश यादव असेल या सगळ्या लोकांनी अयोध्येच्या मंदिरामध्ये जी 1400 ते 1500 करोड रुपयाची जी लोकांनी दिलेली जी देणगी होती, जी भेट होती, ती संपूर्ण काही लोकांनी RSSच्या लोकांनी, मंदिरातल्या प्रमुख लोकांनी तो पैसा पळवला। व्हिडिओसुद्धा मी बघितले तर तिथे ज्या लोकांचा आम्ही आदर्श बाळगावा, ज्या लोकांनी पूजा अर्चा करावी, ज्या लोकांनी देव आणि जनतेच्या मध्ये मध्यस्थी करावी, अशा प्रकारच्या त्या बडव्यांनी तो पैसा पळवला। त्याच्यामध्ये विशेषतः सगळी RSSची मंडळी आहे। आणि या राम ही खऱ्या अर्थाने एक आदर्श सर्वोत्तम पुरुष म्हणून, राम स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि न्यायाचं द्योतक म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे संपूर्ण भारतीय समाज बघतो। विविध धर्मीय हा देश आहे, प्रत्येक धर्म धोरण हे निश्चितच आदर्श आहे आपापल्या ठिकाणी। अशाच प्रकारे हिंदू धर्मियांची आदराची मूर्ती म्हणून रामाचा सगळे लोक गौरव करतात, पूजा करतात आणि आराधना करतात। अशा स्थितीमध्ये या देशातल्या गोरगरीब लोकांनी, SC ST VGNT OBC मायनॉरिटीच्या लोकांनी सुद्धा 2-2 4-4 पैसे, 5-5 10-10 20-20 200 असे पैसे देऊ लोकांनी स्वतःची भावना तिथे संकलित केली। इतकं सगळ्या भावनांचा आदर करण्याची स्थिती या देशात असताना सुद्धा या लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी त्या सगळ्या तिथला जवळजवळ 1400 ते 1500 करोड रुपये त्यातून पळवले। सोनं पळवलं, चांदी पळवली, जड जवाहीर पळवले, तिथली जमीन पण पळवलेली आहे। जमिनीमध्ये सुद्धा हजारो करोड रुपयाच्या जमिनी त्यांनी घेतल्या आणि पैशाचे व्यवहार केले, त्यातून प्रचंड मोठा पैसा याने जमा केला। अशा स्थितीमध्ये भारतीय तत्त्वज्ञानामधला हा हिंदू धर्मीय तत्त्वज्ञानी सुद्धा एक अत्यंत आदर म्हणजे आदर बाळगावा असा विचार असताना सुद्धा खरं तर हिंदू आणि बौद्ध आणि ख्रिस्ती हे सगळे धर्मीय लोक माझ्या देशामध्ये गुण्यागोविंदाने राहतात। कुठलाही धर्मीय माणूस एकमेकांशी अनादर करू नये अशा प्रकारची स्थिती आहे। म्हणून राष्ट्रसंत सुद्धा म्हणाले की सबके लिए खुला आहे मंदिर ये हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी होगा। अशा प्रकारची विविधता असताना सुद्धा एक सूत्रतेने आम्ही वागण्याचे प्रयत्न करतो। अशा स्थितीत जे आमचे मार्गदर्शक आहे, प्रबोधनकर्ते आहे, आमचे मंत्रोच्चार करणारे जे तिथले बडवे आहे किंवा पुजारी आहे, त्या पुजाऱ्यांनी रामाच्या नावाने जमा झालेला पैसा पळवावा आणि त्या पुजाऱ्यांच्यामध्ये ट्रस्टीमध्ये विशेषतः RSS आणि BJPचे लोक जास्त आहेत, तर त्यांनी हा पैसा पळवावा। ही अत्यंत हा दैव दुर्विलास आहे भारतीय समाजव्यवस्थेचा। त्यांनी हे पैसे पळवणं म्हणजे या हिंदुत्वाचा अपमान आहे। हे पैसे पळवणं म्हणजे हिंदू धर्मीय लोकांच्या भावनांना तडा जाऊ देण्याचा हा महत्त्वाचा दुर्दैवी प्रकार आहे आणि म्हणून त्याच्याविषयी निषेध नोंदवणं। ज्या लोक चंपत राय असेल, अनिल मिश्रा असेल किंवा बाकीचे अनेक लोक असतील जे प्रत्यक्ष दोषी आहेत आणि ही ट्रस्ट कोणी जाहीर केली? या देशाचे प्रमुख माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये ही ट्रस्ट फॉर्म केली, जाहीर केली आणि त्याच्यामध्ये विशेषतः रामाला मानणारे आणि रामभक्त विशेषतः RSSचे लोकच त्याच्यामध्ये त्यांनी गुंतवले। एवढंच नाही तर चंपतरावांनी BJPला सुद्धा बराचसा मोठा पैसा देणगी दिलेली आहे। तेव्हा जे हिंदू धर्मीय लोकांचे जे गुरु जगद्गुरु जे आहे शंकराचार्य, त्यांनी देखील आक्षेप घेतला की याच्यामध्ये मोठे लोक गुंतलेले आहे। त्यांनी देखील हा पैसा हडप केलेला आहे, हा पैसा त्यांनी या पैशाचा अपहार केलेला आहे। तेव्हा अशा प्रकारचं प्रचंड मोठं देश पातळीवरचं नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा मोठा स्कॅम, मोठा भ्रष्टाचार, मोठं करप्शन जे आहे ना, हे भारतीय समाजव्यवस्थेला, भारतीय लोकांना पटणारं नाही, कारण सगळ्या लोकांच्या भावना तिथे संकलित झालेल्या आहेत। अशा स्थितीमध्ये जे लोक त्याच्यामध्ये दोषी असतील, ज्या लोकांनी चोरी केली असेल, पैशाचा अपहार केला असेल, सोनं चांदी जवाहीर ज्यांनी चोरलं असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि तात्काळ कारवाई झाली पाहिजे। ही नैतिकता जर काही लोकांच्या ठिकाणी असेल, RSSच्या BJPच्या लोकांच्या ठिकाणी, तर नरेंद्र मोदींनी, अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्या सगळ्या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे जर त्यांना नैतिकतेची चाड असेल तर, आणि नसेलच तर मग मात्र खुदा डरे
अशा प्रकारचा तो विषय राहील। यह आंदोलन कांग्रेस के वरिष्ठ नेता एवं पूर्व शिक्षा मंत्री वसंत फुरके के नेतृत्व में आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में पार्टी पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। न्यूज फर्स्ट के लिए संवाददाता मिलिंद धनविजय की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें